तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण आज जाणार आहे गुजरातला. तर आपल्याला एका ठिकाणी 2 प्रोडक्ट द्यायचे जाता जाता आणि आपण ते देणार आहे. आणि आपल्याला ते निओ फार्मटेकच्या गाडीमध्ये जायचं आहे. काही लोकं म्हणतात की ते गाडीमध्ये काय खरं आहे, कुदत कुदत जायचं आहे, पण तसं काही नाही. एकदम भारी गाडी आहे ती आणि आपल्याला कम्फर्टेबल म्हणून आपण जातो तिथं. आता मित्रांनो, आपण तिथं जाणार आहे, मशीन डिलिव्हर करायचे. परत आपल्याला काय काम असणार आहे गुजरातला, ते रोजच्या रोज अपडेट देत राहणार मी. तर त्यामुळे आपले ब्लॉग बघत राहा. आता थोड्या वेळात आपण जाण्यासाठी निघणार आहे. आता गणू दादा पण येते ते गाडी घेऊन आणि आपण आपली रात्री बॅग पॅक करून ठेवली होती आणि आता आपल्याला डायरेक्ट निघायची जाण्यासाठीच. मित्रांनो, आपण आहे आता कन्नडच्या पुढं थोडं टोल नाक्यावर थांबलो आपण चहा पिण्यासाठी. आणि आजचं वातावरण एकदम नंबर एक झालेलं आहे. सकाळी सकाळी ऊन नाही, काही नाही, मस्त आबळ आहे थोडं. आणि आपण गाडी लावली होती त्यात गणू दादा लगेच निघणार आहे आपल्यासोबत. आपण आता चाललेलो आहे मित्रांनो चाळीसगावचा घाट आणि आता आपण जातोय डायरेक्ट पुढं. तर मित्रांनो, आपल्याला जायचं आहे सगळ्यात पहिलं तर धुळ्याला. आपण धुळ्यावरून जाणार आहे परत नंदुरबारला. तर नंदुरबारला आपल्याला 2 मशीनची डिलिव्हरी द्यायची, जी आपलं निओ बाहुबली आहे. आपण गाडीमध्ये 3 मशीन आणले आहे आणि बॅटरीवाला आहे, प्लस 2 in 1 आहे आणि एक सोलारवाला आहे. तब्बल आपल्याकडे आता सध्या 6 मशीन आहेत आणि आपल्याला ते घेऊन जायचे आता तिथं. आपल्याला तर ते जायचे गुजरातला घेऊन, पण आपण आता जाता जाता नंदुरबारला 2 मशीनची डिलिव्हरी देणार आहे. तिथं 2 मशीनची डिलिव्हरी दिल्यानंतर आपल्याला पुढं जायचं आहे वडोदरा, गुजरात. तर तिथं आपण तिथून जाणार आहे पुढं भावनगरला. तर भावनगरहून पुढं आपल्याला जायचं आहे गोगा. गोगाजवळ गेल्यानंतर आपल्याला तिथं एक संस्था भेटणार आहे. त्या संस्थेला आपल्याला भेटायचं आहे आणि जे जिथं जिथं सांगते ना आपल्याला तिथं तिथं डेमो द्यायचे आहे. त्यामुळे आपण आलेलो आहेत आणि आता गणेश सर पण आहे आपल्यासोबत आणि आपण आता जातो आहे आपण चाळीसगावच्या घाटामध्ये. तर ती संस्था आपल्यासाठी डीलर बघणार आहे आणि डीलरशिप देणार आहे, कस्टमर बघणार ते तिकडं. त्यामुळे आपण त्यांना भेटणार आहे आणि आपले जे प्रोडक्ट आहे ते काय वर्क करते, कसं वर्क करते, आपल्याला ते त्यांना समजून सांगायचं आहे. म्हणून आपण गुजरातला आलो आहे महाराष्ट्राहून. आपण आता आलो आहे चाळीसगावचा घाट उतरून खाली आणि आता आपण नंदुरबारला जाणार आहे. आणि आता थोड्या वेळात आपण तिथं पोहोचूया. आपण त्यांचं लोकेशन मागून घेतलं आहे. आता त्या लोकेशनवर पोहोचून आपण सगळ्यात पहिलं त्यांना मशीन डिलिव्हर करणार आहे. आणि मित्रांनो, आपल्याला जाता जाता एक मस्त तळं दिसतं आहे. खूप मोठं तळं होतं आहे नंदुरबारजवळ. जे मधला रस्ता आहे नंदुरबारचा, आता आपण तिथं हे तळं बघितलं आहे. आता जातो आहे मित्रांनो आपण ते डिलिव्हर देण्यासाठी. तर कस्टमरचा फोन पण आला होता किती वेळ लागेल म्हणून. आणि आपण सांगितले आता आपण 10 ते 15 मिनटात पोहोचणार होतो, कारण लोकेशन खूप जवळ आलो होतो. आणि आपण सकाळपासून फक्त डोंगर ज्या भाग आहे त्या डोंगर भागमध्ये हिंडतो आहे. कारण रस्त्यात डोंगरामध्ये आहे आणि आपल्याला येऊस्तोवर 3 ते 4 घाट लागले आहे. सगळा घाटाचा रस्ता आहे, त्यामुळे आपण थोडं दमानं आलो आहे. मित्रांनो, आपण आता नंदुरबारमध्ये पोहोचलेलो आहेत आता जस्टमध्ये आणि आपण थोडं थांबलो आहे. आणि आपल्याला नंदुरबारमध्ये 2 मशीनची डिलिव्हर करायचे आहे आणि तिथून आपण डायरेक्ट पुढं जाण्यासाठी निघणार आहे. आता आपल्याला जमलं सुरतला जायचं आहे, गुजरात सुरतला. तर आपण आज नंदुरबारमध्ये थांबलेलो आहे. आपल्याला पोलिसांनी थांबवलेलं आहे. आता गणेश सर गेले तिकडं. आपण आता गाडीमध्ये बसलो आहे. आता आपण लगेच आता 10 किलोमीटर बाकी इथून ते कस्टमरचं घर जिथे आपल्याला डिलिव्हर देते ते. तर आपण आता इथून डायरेक्ट जाणार तिथं डिलिव्हर देण्यासाठी. डायरेक्ट 2 बाहुबली मशीन आपल्याला त्या डिलिव्हर करायच्या आता तिथं. पोचलो आहे मित्रांनो आम्ही आता कस्टमरच्या घरी आणि हे आहे कस्टमरचं घर. आपण आणलं आहे मित्रांनो तब्बल 6 मशीन. आता या 2 पाठीमागच्या बाहुबली आपल्याला उतरायच्या आहे खाली. तर मित्रांनो, मी आता कस्टमरला मशीनचं काय वर्क करते, कसं काय करते, चालू कशी होते, मी पूर्ण डिटेल सांगतो आहे. आणि आता डिटेल सांगून घेतली पूर्ण आणि आता गणेश सर पेमेंट घेत आहे लगेच कस्टमरकडून आणि आपण निघणार आहे आता पुढच्या प्रवासासाठी. मित्रांनो, आपण आता निघालो आहे तर पुढच्या प्रवासासाठी. तर आपल्याला आता जाता जाता जेवण पण करायचे आहे. आता ह्या रस्त्याला काही हॉटेल दिसत नाही, पण कुठं हॉटेल दिसली तर आपण लगेच थांबून घेणार आहे जेवायला. आता चालूच आहे आपला प्रवास. आता चेकपोस्ट आला आहे, कारण इथं आता आपल्या महाराष्ट्राची बॉर्डर संपली. आता इथून पुढं गुजरात चालू होते, म्हणून इथं चेकपोस्ट आहे छोटा गावाकडला. आपण आता जाणार आहे पुढल्या प्रवासाला. आणि मित्रांनो, एक आपल्याला हॉटेल भेटते आणि आपण आता थांबणार आहे हॉटेल तुलसीला. कारण या रोडला कुठंच हॉटेल नव्हती, एवढे हॉटेल सापडले आपल्याला. आता लगेच पार्क करून जेवण करून निघूया. तर मित्रांनो, मी तुम्हाला म्हणलो होतं की आपल्याला जायचं आहे सुरतकडून, पण आपला आता प्लॅन चेंज झालेला आहे. तर आपण जी डिलिव्हरी दिली त्या कस्टमरला विचारलं की दुसरी कुठून रस्ता आहे का. कारण आपल्याला सुरतकडून 250 किलोमीटर जास्त जात होते आणि आपल्याला टाईम पण जादा लागणार होता. म्हणून आपण कस्टमरला सगळ्यात पहिलं विचारून घेतलं आहे काही शॉर्टकट आहे का. तर कस्टमरनं आपल्याला एक शॉर्टकट सांगितलं आहे. ते म्हणले मधल्या रस्त्यानं जर गेले तुम्ही डायरेक्ट वडोदरात असाल. तर आपण आता वडोदराला निघणार आहे जाण्यासाठी आणि आपण वडोदराच्या बाहेर बायपासला मुक्काम पण करणार आहे तिथं रात्रीसाठी. मित्रांनो, आम्ही आता वडोदरामध्ये एंट्री केली. आता वडोदरामध्ये आपण जस्टमध्ये एंट्री केली. इथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला पुतळा दिसला आणि आता इथून आपल्याला पुढं जायचं आहे. जाता जाता आपल्याला मित्रांनो नर्मदा नदी दिसली आहे. खूप मोठी नदी नर्मदा.
आणि इथूनच ते स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल हे पण दिसत होते आम्हाला, पण ते व्हिडिओमध्ये कॅप्चर झाले नाही. आणि आपण मित्रांनो पुढे निघालो आपल्या प्रवासासाठी. तर आपल्याला आता हॉटेल पण बघायची, म्हणून मी लगेच गुगलवरती हॉटेल बघायला सुरुवात केली आणि आपल्याला थोड्या वेळात नाही का हॉटेलवर पण पोचायचं आहे. आता आपण MIDCमध्ये आहे वडोदराच्या. आपण बायपासने जातोय, डायरेक्ट बायपासने जाणार आहे आपण तिथं. मित्रांनो आपण आता हॉटेलवर पोहोचलो आहे. तर आपण आता इथं गाडी पार्क केली आणि आता जाणार आहे आपण लगेच रूममध्ये. आत्ता पोहोचलो आपण, 7 वाजून गेले. हे हॉटेल बघितले होते आपण. मित्रांनो हे हॉटेल बघितले आपण, आता आतमध्ये जाणार आहे. मित्रांनो आपण आता पोहोचलोय. आपल्याला जिथं मुक्काम करायचा होता तिथं आपल्याला उद्या भावनगरला जायचं आहे. इथून अजून 200 किलोमीटर आहे ते. त्यामुळे आपण लगेच मुक्काम करून घेतला आहे. आता वाजले 8 वाजून गेले आता. आणि आपण रूमवर आलो आता सध्या. हे बघा ही आपण रूम केली आहे. ही आपली रूम आहे सध्या. आणि मित्रांनो आपण इथं सकाळी 6 ते 7 वाजता आपण इथून परत निघणार जाण्यासाठी. तर मित्रांनो आपल्याला अजून जेवण पण करायचं आहे. ते आपण सगळ्यात पहिले तर फ्रेश होऊन जाणार आहे. आपण नंतर जेवायला जाऊ.